दिनांक 10/9/2019 रोजी विमल मोग्या तांडिलकर वय 25 वर्ष हिने रात्रीच्या 8:30च्या दरम्यान 2 जुळ्या बाळांना जन्म दिला। या दोन्ही बाळांना गावातील दाई जासूम छोटेलाल काजदेकरने गावातच डिलिव्हरी घरी केली। परंतु विशेष बाब म्हणजे दोन्ही बालकाचे हात हे जुळलेले होते। दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील अळानीबाई गोन्या सावजी काजदेकर हिने जुन्या बेल्टने 2 दिवसाच्या जुळ्या बाळाचे हात कापून जुळलेले हात वेगळे केले। या घटना क्रमांकानंतर सुद्धा 10 दिवस लोटून गेले असतानाच बाळातीन महिला दवाखान्यात जाण्यास तयार नव्हती व विशेष म्हणजे यांना काटकुंभ येथील आरोग्य विभागाच्या वतीने योग्य सल्ला दिला जात नसल्याचे समोर आले आहे। काटकुंभ वैद्यकीय अधिकारी यांना 2 पत्रकारांनी टेंबू गावात बाळातीन बाईबाबत सविस्तर माहिती दिली। मानवीय दृष्टिकोनातून सहानुभूतीपूर्व लक्ष दिले नाही, बाळातीन स्त्रीकडे दुर्लक्ष केले। शेवटी काल दखल न्यूजचे चिखलदरा तालुक्यात प्रतिनिधी अबोध नगो चव्हाण व प्रतिनिधी मारुती पाठणकर यांनी टेंबू या गावातील स्वतः जाऊन 108 या ॲम्ब्युलन्सने त्यांनी चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले। नवशिशु बालकांच्या सुरक्षित उपचारासाठी जे काम आशा वर्कर व काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर करू शकले नाही, ते कार्य या भागातील 2 पत्रकारांनी करून मानवीय व सद्भावाने उजाळा दिला। मोजा टेंबू येथील बाळंतण घटनेवरून लक्षात येते की आरोग्य विभागाने माणुसकीचा झरा दाखविला नाही। नवजात बाळाच्या हाताला विषबाधा झालेली होती व नवजात बालकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता। संवेदनशीलता दाखवता दखल न्यूजचे चिखलदरा तालुका प्रतिनिधी अबोध नगो चव्हाण व पत्रकार मारुती पाटणकर यांनी बाळातीन स्त्रीला व तिच्या 2 नवजात बाळांना दवाखान्यात नेले नसते तर दोन्ही बाळाचे जीव गेला असता। या 2 पत्रकारांच्या सतर्कतेमुळे मानवीय दृष्टिकोनामुळे 2 जुळे बाळे व बाळाची आई सुरक्षित आहे। 10 दिवसापासून नवजात बाळाच्या हाताला विषबाधा झाली होती। अशा गंभीर प्रकारानंतर सुद्धा नवजात बाळावर उपचाराबाबत हालचाली करण्यात आल्या नव्हत्या। मात्र काल चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात नवजात बाळांना व त्यांच्या आईंना उपचारासाठी दाखल करण्यात आले। डॉक्टर धुर्वे यांनी सांगितले की आम्ही उपचार सुरू केले आहे। मी डॉक्टर साहेबलाल धुर्वे MS चुरणी। आमच्या इथे 108 गाडीतून 2 बच्चू टेमरू या गावातून दुर्गम भागातून आणले आहे। ते 10 दिवसाचे बच्चू आहेत। ते जुळवे बच्चू होते। त्यावेळेस एका बच्चूच्या हाताला एक बोट एक्स्ट्रा होता। त्या बच्चूचा त्या एक्स्ट्रा बोटाला त्या दाईबाईंना ब्लेडहून कापला। त्याच्यामुळे त्या ठिकाणी पस जमा झाला होता आणि सेप्टिसिमिया झाला होता। त्याच्यामुळे त्या बच्चूची प्रकृती नाजूक होती, पण आम्ही इथे आणल्यावर त्याला अँटीबायोटिक चालू केला आहे आणि सध्या उपचार चालू आहे। आमचे प्रतिनिधी मारुती पाटणकर यांचा हा वृत्तांत।